सदस्यांना विनंती आहे की आपण आपला जो साऊंड आहे तो म्यूट करायचा आहे, विनाकारण कार्यक्रमामध्ये डिस्टर्ब होणार नाही. आदरणीय खेमनर सर. सर आवाज येतोय माझा? हो सर येतोय. नमस्कार. रमेश फिरोदिया, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे रमेश फिरोदिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सचिन गोलप सर, उपप्राचार्य गिरी सर, कला विभाग प्रमुख प्राध्यापक शेळके मॅडम, विज्ञान विभाग प्रमुख भोर मॅडम व राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्राध्यापक खेमनर एमटी सर व उपस्थित माझे सहकारी प्राध्यापकेतर कर्मचारी व उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, आज 6 जून 2021 रोजी महाराष्ट्र शासनाने शिवराज्य दिन किंवा शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवलेले आहे. शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करण्याची महाराष्ट्र सरकारला उशिरा का होईना सुचले, याबद्दल मी सरकारचे आभार मानतो व शिवरायांच्या कार्याला व त्यांना अभिवादन करतो. आणि शिवाजीराजे यांच्या प्रेरणादायी कार्याचा आढावा घेण्याचा हा माझा एक छोटासा असा प्रयत्न आहे. विद्यार्थी मित्र, शिवाजी महाराजांना युग प्रवर्तक म्हटलं जातं. शिवाजी महाराजांच्या पाठीमागे आणि नंतर न भूषण भूतनो भविष्यती असा युग प्रवर्तक कोणी झालेला नव्हता भारतामध्ये. तसे हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये असा युग प्रवर्तक पुरुष आपल्याला पाहायला भेटत नाही. म्हणून महाराष्ट्र शासनाने हा घेतलेला निर्णय एक चांगला असा निर्णय आहे. शिवराज्याभिषेक हा भारताच्या इतिहासामध्ये एक अनन्य साधारण असा क्षण आहे. प्रत्येक भारतीयाच्या दृष्टीने हा एक दैदिप्यमान सोहळा समजला जातो. मग हा दैदिप्यमान सोहळा का होता हे पाहण्यासाठी आपल्याला या सोहळ्याच्या अगोदरचा पूर्व इतिहास आहे, त्या पूर्व इतिहासाचा आपल्याला आढावा घ्यावा लागेल. तरच आपल्याला तो सोहळा 6 जून 1674 मध्ये हा राज्याभिषेक पार पाडला होता, त्या राज्याभिषेकाकडे आपल्याला जाता येईल. मग या राज्याभिषेका सोहळ्याची एक अनन्य साधारण असं महत्व का आहे, याच्या अगोदर आपल्याला एक पार्श्वभूमी अगोदर पाहावं लागेल. राजे महाराजे हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये, हिंदुस्थानच्या राज्यामध्ये खूप होऊन गेले, पण शिवाजी राजांसारखा द्रष्टा असा पुरुषोत्तम क्वचितच आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याला अगोदर या राज्याभिषेकाच्या अगोदरची आपल्याला जी परिस्थिती होती ती पार्श्वभूमी आपल्याला पाहावं लागेल. आता विजयनगरचं जे साम्राज्य होतं, हिंदूंचं एकमेव असलेलं, 15व्या-16व्या शतकामध्ये ते नष्ट झालेलं होतं. विजयनगरचे हिंदू साम्राज्य कर्नाटकमध्ये उदयास आलेलं होतं. हंपी ही तिथं राजधानी होती. 1336 मध्ये या साम्राज्याची स्थापना झाली आणि 1565 मध्ये तालिकोट लढाईतून हे राज्य संपुष्टात आलेलं होतं. 4 सह्यांनी एकत्र येऊन म्हणजे शाया म्हणजे ज्या सुलतानी राजवटी महाराष्ट्रामध्ये होत्या, मुस्लिम राजवटी होत्या. अहमदनगरची निजामशाही असेल, गोवळकोंड्याची कुतुबशाही असेल, विजापूरची आदिलशाही असेल आणि वऱ्हाडची
इमादशाही असेल, या शाह्यांनी एकत्र येऊन हे विजयनगरचं असलेलं एकमेव जे हिंदूंचं साम्राज्य होतं ते साम्राज्य नष्ट केलं आणि हिंदूंचं जे राज्य होतं ते राज्य तिथं समाप्त झालं आणि भारत म्हणजे संपूर्ण हिंदुस्थान होता तो हिंदुस्थान पारतंत्र्यामध्ये गेलेला होता. आणि त्याच्यानंतर हे अत्याचाराची अशी परिसीमा त्यानंतर सुरू झाली आणि भारतात असलेले एकमेव हिंदू राजवट साम्राज्य नष्ट झाल्याच्या नंतर स्त्रियांवर अत्याचार होऊ लागले. परकीय नव्हे तर स्वकीय स्त्रिया असतील, मुलं असतील, धर्म असतील, त्याच्यावर ते अन्याय अत्याचार करू लागले. सगळीकडे अराजकता माजलेली होती. स्त्री ही एक उपभोग्य वस्तू म्हणून तिच्याकडे पाहिले जाऊ लागले आणि स्त्रियांवर अन्याय अत्याचार होऊ लागले. सुखी लोक सुद्धा आपल्याच स्त्रियांवर अत्याचार करत होते. रांझ्याचं पाटलाचं तुम्हाला उदाहरण तुम्ही ऐकलेलं असेल आणि शिवाजी महाराजांनी त्याला कशी शिक्षा वगैरे दिली याचं तुम्ही ते प्रकरण तुम्ही ऐकलेले असेल. स्वतःचा धर्म आचरण करण्यासाठी बंधने येऊ लागले. हिंदू म्हणून ही सुलतानी राजवटी, मुस्लिम राजवटी हिंदूंकडून जिजिया नावाचा कर आकारला म्हणजे एक धर्म सुद्धा लोकांना पाळण्याचं बंधन येऊ लागलेलं होतं. सगळीकडे अन्याय अत्याचार होत होता. शेतकऱ्यांची परिस्थिती तर अत्यंत बिकट होती, दयनीय अवस्था आलेली होती. आताच्या सारखी नैसर्गिक संकट त्यावेळेस येत होती. त्या नैसर्गिक संकटामध्ये शेतकरी भरडला जात होता. त्याशिवाय या यवनी राजवटीच्या म्हणजे सुलतानशाही राजवटीच्या अन्याय अत्याचाराच्या खाली हा शेतकरी वर्ग सुद्धा भरडला जात होता. जनावरांप्रमाणे जीवन त्यांना जगावं लागत होतं. इतकी सुखी आपले लोक देशमुख देशपांडे त्या सुलतान राजवटीच्या आधिपत्याखाली सरदारकी म्हणून जहागिरी वतनदारी सांभाळत होते आणि ते त्यांच्याच वतनामध्ये जहागीरमध्ये मशगूल होते. त्यांना असं वाटत नव्हतं की आपल्या जनतेसाठी आपले जे सुखी लोक त्या लोकांसाठी आपण काहीतरी करावं. देशमुख देशपांडे होते ते लोक आपापसामध्ये लढत होते आणि महाराष्ट्राची जी परिस्थिती होती ती परिस्थिती अत्यंत बिकट झालेली होती. सामान्य जनता जनावरांपेक्षाही बेहतर जिंदगी हे जगत होते. लोकांवर अन्याय अत्याचार होत होते. मग अशा परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांच्या अगोदर कोणालाही असं वाटलं नाही की स्वतःच स्वराज्य असावं, स्वतःच राज्य असावं आणि स्वतःच्या जागिरीमध्ये वतनात ते लोक मशगूल होते. आणि शिवाजी राजांसारखे जे जागीरदार, शिवाजी राजे हे जागीरदार होते. जागीरीतून त्यांनी स्वराज्य निर्माण केलेलं होतं. बाकीचे जे जागीरदार वतनदार असतील त्या वतनदारांना असं वाटलं नव्हतं की आपलं एक राज्य असावं, स्वराज्य असावं. स्वराज्याची कल्पना कुणालाही सुचली नव्हती. तुम्हाला उदाहरण म्हणून गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मानणारा न्यूटन होता. न्यूटनने सफरचंदाच्या झाडाखाली बसल्याच्या नंतर त्याने असं पाहिलं होतं की सफरचंदाचं फळ जे होतं ते फळ हे जमिनीकडे पडलं आणि ते जमिनीकडे काय येतं आणि त्याच्यातून न्यूटनने पृथ्वीच्या अंगी काहीतरी शक्ती असावी म्हणून गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. झाडाखाली, सफरचंदाच्या झाडाखाली, इतर झाडाखाली बसत असताना अनेक लोक बसते असतील पूर्वी अगोदर, पण ही गुरुत्वाकर्षणाची कल्पना ही फक्त न्यूटनलाच ती समजलेली होती. न्यूटनने ती कल्पना केलेली होती आणि त्याच्यातून गुरुत्वाकर्षणाचा शोध त्याने लावलेला होता. मग शिवाजी महाराजांसारखे अनेक जहागीरदार होते, सरदार होते. त्या सरदारांना असं वाटलं नव्हतं की स्वराज्य निर्माण व्हावं, आपल्या जनतेचं जीवन हे सुसह्य व्हावं. त्यांनी माता जिजाबाई व शिवाजीराजे यांनी महाराष्ट्रामधील जनतेवर, भारतातील जनतेवर होत असणारे अन्याय अत्याचार त्यांनी
पाहिले आणि त्यांना त्यातून एक नावी कल्पना सुचली. ती कल्पना म्हणजे स्वराज्याची कल्पना होती. न्यूटनचं उदाहरण तुम्हाला दिलं. न्यूटनला अशी कल्पना सुचली होती. तशीच कल्पना शिवाजी राजांना सुचलेली होती. म्हणजे त्याच्या अगोदर खूप राजे महाराजे जागीरदार होऊन गेले, पण स्वराज्याची कल्पना मात्र कुणालाही सुचली नव्हती. ती शिवाजी राजांनी सत्यात उतरवण्यासाठी शिवाजी राजांनी जातीने प्रयत्न केलेला होता. यासाठी शिवाजी राजांनी पुण्यापासून नैऋत्य असलेल्या 20 किलोमीटर अंतरावर रायरेश्वराच्या मंदिरामध्ये निबिड अरण्यामध्ये त्यांनी निवडक सर्वधर्मी मावळ्यांबरोबर त्यांनी स्वराज्याची शपथ त्यांनी घेतलेली होती. सर्वधर्मी मावळे त्यांच्या बरोबर होते. शिवाजी महाराजांवर केलेला जो आरोप आहे, त्यांचं राज्य म्हणजे हिंदूंचं राज्य आहे असं नसून ते सर्व धर्मीयांचं राज्य होतं, ते स्वराज्य होतं. अनेक धर्माचे मावळे त्यांच्या सैन्यामध्ये होते. अंगरक्षकापासून तर सेनापतीपर्यंत सरनौबतापर्यंत त्यांच्या सैन्यामध्ये आरमारामध्ये असतील. महत्वाच्या पदावर मुस्लिम धर्मी लोक होते. त्यांचं राज्य हिंदूंचं नव्हतं, तर सामान्य जनतेचं राज्य होतं आणि त्यामध्ये सर्व धर्मीयांना त्यांनी सामावून घेतलेलं होतं. अशा प्रकारे सर्व मावळ्यांना बरोबर घेऊन 1645 मध्ये रायरेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि त्यांची स्वराज्याची घोडदौड तिथून सुरू झाली. आदिलशहासारख्या बलाढ्य सत्तेच्या उरावर नाचून हा स्वराज्याचा प्रयत्न होता. याचा परिणाम काय होणार होता? गंभीर परिणाम शिवाजी राजांना माहित होता. कारण शिवाजी राजे स्वतः जागीरदार होते आणि जागीरीतून त्यांना एक मोठं साम्राज्याचं, मराठी साम्राज्याचं एक मोठा वृक्ष त्यांना निर्माण करायचा होता. आदिलशाह कोपणार होता, त्यांच्यावर रागावणार होता. त्याचा गंभीर परिणाम त्यांना माहित होता. तरी सुद्धा प्राणाची त्यांनी बाजी लावली आणि स्वतःच्या जीवाची त्यांनी पर्वा केली नाही आणि त्यातून त्यांनी स्वराज्याची जी मुहूर्तमेढ होती ती मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतल्यानंतर शिवाजी राजे व मावळे थांबले नाहीत. उत्तुंग अशा स्वराज्याच्या भावनेने ते प्रेरित झालेले होते आणि त्यातून त्यांनी तोरणाचा पहिला गड घेतला आणि त्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. त्यावर ते थांबले नाही. मुरुंबदेवाचा डोंगर, सिंहगड, राजगड, पुरंदर असे अनेक किल्ले त्यांनी आपल्या स्वराज्यामध्ये घेतले. हा स्वराज्याचा असलेला शिवाजी महाराजांचा प्रयत्न मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. हे आदिलशहाचे किल्ले होते. स्वतः शिवाजी राजे आदिलशहाचे जागीरदार होते. त्यांच्या आधिपत्याखाली राहून कारभार पाहत होते. मग यांनी शिवाजी राजांचा स्वराज्यासाठी असलेला हा छोटासा जो प्रयत्न होता, तो प्रयत्न जहागिरीच्या व्यवस्थेसाठी आम्ही ही सगळी व्यवस्था करतोय, गड किल्ले घेतोय म्हणून अगोदर त्यांनी कूटनीतीचा डाव टाकला आणि त्यांनी कूटनीतीची पहिली जी चुणूक मुस्तफेगिरीची त्यांनी दाखवली होती आणि वेळ मारून नेली. पण शिवाजी राजांना इथं थांबायचं नव्हतं. तर शहाजी राजांना आदिलशहाने कैद केले आणि हे शिवाजी राजांचा असलेला जो कारभार होता तो कारभार थांबवा. तुमच्या मुलांना सांगा, मुलाला सांगा की असलेले हे प्रकार तुम्ही थांबवा. आणि या ठिकाणी सुद्धा शिवाजी राजांनी कूटनीती दाखवली. मुघलांचा जो बादशाह होता शहाजहानशी त्यांनी समकालीन होता शहाजहान बादशाह आणि त्या शहाजहानशी संधान बांधलं आणि मुस्तफेगिरीने या शहाजी राजांची म्हणजे वडिलांची त्यांनी सुटका करून घेतलेली होती. त्यानंतर शिवाजी राजे थांबले नाही. शिवाजी राजांनी त्यानंतर जावळीच्या मोऱ्यांच्या विरोधात त्यांनी मोहीम काढलेली होती. जावळीचे मोरे कोण होते? आदिलशहाचे जागीरदार होते. आदिलशहाच्या चाकरीमध्ये राहून जावळीच्या निबिड अरण्यामध्ये, जावळी म्हणजे एक मोऱ्यांची जाळीच होती आणि त्या जाळीवर त्यांनी आक्रमण केलेलं होतं. कुणी? शिवाजी राजांनी. आणि यातून शिवाजी राजांनी जावळीचा किल्ला घेतला. रायरीचा किल्ला त्याला म्हटलं जातं आणि तोच पुढे रायगड शिवाजी राजांची जी राजधानी होती ती राजधानी म्हणून नावारूपाला आलेली होती. जावळी जिंकली 1656 मध्ये आणि त्यानंतर शिवाजी राजांचा बंदोबस्त कसा करावा हा प्रश्न ज्यावेळेस आदिलशाही दरबारामध्ये निर्माण झाला आणि त्यावेळेस आदिलशहाने अफजल खानाची स्वारी महाराष्ट्रावर पाठवली म्हणजे स्वराज्यावर पाठवली.
स्वराज्य धोक्यात आलेलं होतं, पण शिवाजी राजांनी अत्यंत पराक्रमाने आणि हुशारीने ज्या ठिकाणी शक्ती कमी पडते त्या ठिकाणी बुद्धीचा त्यांनी वापर केला आणि या ठिकाणी अफजल खानाला बरोबर प्रतापगडावर त्यांनी जाळ्यामध्ये ओढला आणि तिथं त्याचा खून घडून आणला, वध केला आणि स्वराज्यावरचं मोठं संकट त्यांनी दूर केलं. जावळी आणि अफजल खानाच्या विजयाने स्वराज्याचा जो वटवृक्ष होता तो वटवृक्ष दक्षिणेत कोल्हापूर कोकण किनारपट्टीपर्यंत पसरला. स्वराज्याचं असलेलं छोटस पुण्याच्या जागीरीतलं जे रोपटं होतं ते रोपटं विस्तीर्ण असं त्याच्या पारंब्या कल्याण भिवंडीपर्यंत उत्तरेकडे पसरलं आणि इकडं कोल्हापूर पर्यंत गेलं. नंतर सिद्धी जोहरची मोहीम आली, त्यामधून बाजीप्रभू देशपांडे सारखे अनेक प्राणाची बाजी लावून मावळ्यांनी म्हणजे शिवाजी राजांचं जीव वाचवण्यासाठी पुढे आलेले ते लोक बलिदान दिले. त्यांनी स्वराज्यासाठी प्रेरित झालेले हे मावळे या ठिकाणी राजांचा जीव वाचवण्यासाठी पुढे आलेले होते. लाख मरो पण लाखांचा पोशिंदा जगो या उक्तीप्रमाणे इथं त्यांनी आपली प्राणाची बाजी लावली आणि हसत हसत या युद्धाची जी वेदी होती त्या वेदीवर ते शहीद झालेले होते. मिर्झा राजे जयसिंगाची स्वारी त्यानंतर मुघलांबरोबर सुद्धा शिवाजी राजांना दोन हात करून सगळीकडून शत्रू होते. आदिलशाह तर होताही होता, पण उत्तरेकडचा असलेला जो मुघल सम्राट होता तो मुघल सम्राट औरंगजेब शिवाजी राजांचं पारिपत्य करण्यासाठी त्याने अनेक मोहिमा आखलेल्या होत्या. औरंगजेबाने शिवाजी राजांचं पारिपत्य करण्यासाठी शाहिस्ते खानाची मोहीम पाठवली. शाहिस्ते खानाच्या मोहिमेच्या नंतर शिवाजी राजांनी लाल महालामध्ये त्याला त्याची बोटे छाटून त्याला तिथून पळून लावलेलं होतं आणि त्यानंतर मिर्झा राजे जयसिंगाची स्वारी भारतामध्ये म्हणजे या महाराष्ट्रामध्ये स्वराज्यावर झालेली आणि मिर्झा राजे जयसिंगाच्या स्वारीच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेले शिवाजी राजांचं हे स्वराज्य नष्ट होतं की काही अशी परिस्थिती त्यावेळेस निर्माण झालेली होती. 1 लाख उन्हाचा उत्पन्नाचा प्रदेश आणि 12 किल्ले फक्त शिवाजी राजांजवळ राहिलेले होते. पुरंदरच्या 10 मध्ये असं ठरलं होतं की 1 लाखाचा प्रदेश 12 किल्ले आणि शिवाजी राजांनी जागीरदार मनसबदार म्हणून मोगलांची चाकरी करावी आणि 11 भेटीला पाचशेच्या वाढदिवसासाठी उत्तरेला जावं. उत्तरेला ते 11 भेटीसाठी बादशाच्या वाढदिवसाचे निमित्ताने गेले, पण बादशाने कैद केले आणि त्या कैदेतून अत्यंत शिताफीने ते सुटून परत आलेले होते. 11 भेटीच्या नंतर शिवाजी राजांनी स्वराज्याचं झालेलं नुकसान औरंगजेबाने केलेलं जे स्वराज्याचं नुकसान होतं ते नुकसान भरून काढण्यासाठी त्यांनी सुरतची लूट केलेली होती आणि सुरत लुटीमधून त्यांनी 1 कोटीची खंडणी वसूल केली आणि त्यानंतर पुरंदरच्या 10 मध्ये गेलेले जेवढा प्रदेश होता गड होते ते गड त्यांनी पुन्हा मिळवले आणि त्यातून कोंढाण्याची मोहीम झाली आणि तानाजी मालुसरेचं असलेलं जे प्रकरण होतं ते प्रकरण घडलं. गड आला पण सिंह गेला. तेव्हा हे कोंढाण्याचं जे प्रकरण होतं ते प्रकरण आणि कोंढाणा किल्ला त्यांनी शिवाजी राजांनी जिंकून घेतलेला होता आणि स्वराज्याचा जो वृक्ष होता तो वृक्ष पुन्हा फोफावला. यावेळी महाराजांनी पुरंदरच्या 10च्या अगोदरचा जो जादा प्रदेश होता तो प्रदेश स्वराज्यामध्ये आणलेला होता. राज्याचं एक साम्राज्य निर्माण झालेलं होतं. सर्व शिवाजी राजांच्या मनाप्रमाणे ज्यावेळी शिवाजी राजांनी जो प्रदेश जिंकला होता राज्याचं साम्राज्यामध्ये रूपांतर ज्या वेळेस झालेलं होतं त्याच वेळेस शिवाजी राजांना असं वाटलं होतं की आता राज्याचा वृक्ष फोफावलेला आहे. आपण नावाला राजे, आता हिंदू धर्मशास्त्रानुसार आता आपण राज्याभिषेकाकडे जातो. शिवाजी राजांनी स्वतःला राज्याभिषेक करून का घेतला? आता शिवाजी राजांनी एक मोठं स्वराज्य निर्माण केलेलं होतं. राज्याचं साम्राज्यामध्ये रूपांतर केलेलं होतं, पण ते स्वतः त्याचे पाईक होते, त्याचे प्रमुख होते त्या राज्याचे, पण कायदेशीर मान्यता मात्र नव्हती. हिंदू धर्मशास्त्रानुसार शास्त्र असं सांगत होतं की ज्या राजाला राज्याभिषेक होईल त्याच राज्याचा खरा अधिकार त्याला असं हिंदू धर्मशास्त्र सांगत होतं. आता आजच्या कार्यक्रमाकडे आपण येतोय. या कार्यक्रमाची गरज काय त्याच आपण थोडक्यात पाहणार आहोत.
शिवाजी राजांनी 6 जून 1674 मध्ये स्वतःला राज्याभिषेक करून घेतलेला होता. अनेक कारण होती त्याची. आता पहा, शिवाजी राजे एक सरदाराचे पुत्र होते. जहागीरीतून त्यांनी साम्राज्य निर्माण केलेलं होतं. त्यांना राजा म्हणण्यास कोणीही तयार नव्हतं, कारण शिवाजी राजे एक स्वतः जागीरदार होते, जागीरदाराचा मुलगा होते. पुणे इंदापूर जागीर त्यांना मिळाली होती. त्यानुसार जोपर्यंत राज्याभिषेक होणार नव्हता तोपर्यंत राजा म्हणून त्यांना मान्यता मिळणार नव्हती. सामान्य जनतेचा राज्य स्वराज्य येण्यासाठी कायदेशीर मान्यता मिळावी लागणार होती आणि ती मिळणार होती राज्याभिषेकाने. तोपर्यंत त्यांना एक जागीरदार म्हणून मान्यता इतर लोक देत होते, म्हणजे इतर वतनदार लोक होते. ज्यावेळी शिवाजी राजांनी, उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की ज्यावेळी शिवाजी राजांनी जावळीच्या मोऱ्यावर आक्रमण केलेलं होतं, जावळी जिंकण्यासाठी, त्यावेळेस मोरे म्हणले होते, तुम्हाला राजे कोणी केलं? तुम्हाला राज्य दिलं कोणी? आम्ही खरे राजे, तुम्ही एक जागीरदार आहात, तुम्ही आम्हाला शरण या आणि आदिलशहाच्या पत्री तुम्ही जागीरदार म्हणून येणार, मग माझ्या पत्री तुम्ही जागीरी म्हणून जागीरदार म्हणून राहा, असं त्यांना सांगितलेलं होतं. म्हणजे जे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे हे जागीरदार जे वतनदार लोक होते इथं, ते त्यांना राजा मानायला तयार नव्हते, कारण त्यांना कायदेशीर असं जी बाजू असते, राज्याभिषेक असतो, ते राज्याभिषेक त्यांचा झालेला नव्हता. म्हणून शिवाजी राजांनी राज्याभिषेक करून घेतलेला होता स्वतःला. राज्याभिषेकाने सार्वभौमत्व सिद्ध होणार होतं शिवाजी राजांचं. सुलतान व मोगल हे शिवाजी राजांना बंडखोर मानत होते. मराठा वतनदारांवर जर वचक बसवायचा असेल, शिवाजी सारखा वतनदार, आमच्या सारखाच वतनदार आहे शिवाजी राजे, म्हणून हे जर शिवाजी राजावरचा असलेला जो ठपका दूर करायचा असेल तर राज्याभिषेक करायला पाहिजे. न्यायदान, कर वसुली, हिंदू धर्मशास्त्रानुसार न्यायदान करणारा, न्यायदान व्यवस्थेमध्ये असणारा जो प्रमुख होता राजा, तो राज्याभिषेक झालेला राजा म्हणून त्याला न्यायदान करता येत असे. कर वसुली सारखे जे अधिकार होते ते राजाला राज्याभिषेकानंतर मिळणार होते. ब्राह्मणांचा न्याय निवाडा करत असताना राज्याभिषेकात करणं शक्य, राज्याभिषेकानेच ते शक्य होणार होतं, असं हिंदू धर्मशास्त्र सांगत होतं. आणि राज्यात एक सूत्रीपणा निर्माण करायचा असेल, एकतेची भावना निर्माण करायची असेल, अशा वेळेस राज्याभिषेक होणं गरजेचं होतं. आणि म्हणून शिवाजी राजांनी 6 जून 1674 स्वतःला राज्याभिषेक रायगडावर करून घेतला. रायगडची तयारी राज्याभिषेकाच्या अगोदर महिनाभर चाललेली होती. आता हिंदू धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलं होतं की शिवाजी राजांना त्यांचं क्षत्रियत्व सिद्ध करावं लागणार होतं, कारण की हिंदू धर्मशास्त्रानुसार क्षत्रिय हा राजा होऊ शकतो. इतर जे वंश वर्ण होते त्या वर्णातील लोकांना राजा होण्याचा अधिकार नव्हता. मग शिवाजी राजांचे जे क्षत्रियत्व होतं ते क्षत्रियत्व सिद्ध करावं लागणार होतं शिवाजी राजांना. यासाठी शिवाजी राजांनी केशव भट असतील, बालाजी आवजी असतील, त्यांनी राजस्थानमध्ये पाठवलं आणि सिसोदिय वंशाचे म्हणून शिवाजी राजे हे क्षत्रिय राजपूत कुळातील आहे जे त्यांना सिद्ध करावं लागलं. तेथील पुरावे त्यांनी आणले अगोदर. आणि त्यावेळेस अशी वंदता होती, अशी कल्पना होती की जो परशुरामाने क्षत्रिय पृथ्वी ही निक्षत्रिय केलेली आहे, म्हणून पृथ्वीवर हे क्षत्रिय उरलेले नाही. आणि हे सिद्ध करायची होती, ही कल्पना लोकांच्या डोळ्यामधून काढायची होती, डोक्यामधून काढायची होती लोकांच्या. म्हणून राजस्थानमध्ये जाऊन सिसोदिय वंशाचे आम्ही वंशज आहोत, क्षत्रिय आहोत आम्ही, हे शिवाजी राजांनी अगोदर सिद्ध केले. गागा भट्टाला ते भेटले. काशीचा ब्राह्मण होता, अगोदर ते पैठणचे रहिवासी होते, नंतर ते इथले असलेल्या यवनी राजवटीला, मुस्लिम राजवटीच्या अन्य अत्याचाराला कंटाळले आणि ते काशीला जाऊन राहिलेले होते. तिथं ते मोठे नामवंत असे धर्मशास्त्र पंडित होते. क्षत्रियत्व सिद्ध केल्याच्या नंतर गागा भट्टाला जाऊन ते मिळाले आणि गागा भट्टांनी सर्व पुरावे वगैरे तपासले. क्षत्रिय असल्याचं त्यांनी सिद्ध त्यांनी केलं
आणि शिवाजी राजांना राज्याभिषेक करण्याचं त्यांनी ठरवलं. कारण महाराष्ट्रामध्ये जे ब्राह्मण लोक होते त्या ब्राह्मणांनी हात वर केलेले होते, आम्ही तुमचा राज्याभिषेक करणार नाही. आणि जे सुलतानी राजवट होती, आदिलशाह असतील, मोगल असतील, त्या मुघलांनी सुद्धा ब्राह्मणांना धमकी दिलेली होती, धर्मपंडितांना धमकी दिलेली होती की शिवाजी राजांचा राज्याभिषेक करता येणार नाही तुम्हाला, आणि त्याचे परिणाम वाईट होती. म्हणून कोणीही पुढे येत नव्हता. पण गागा भट्टांनी मग तो राज्याभिषेक करण्यासाठी तयारी दाखवली त्यांनी. मग शिवाजी राजांनी रायगडाची सज्जता केली. रायगडावर असलेली सर्व बाजारपेठा असतील, 7 राहण्याचे महाल असतील, वगैरे वगैरे, त्या रायगडावर बांधून घेतली. सगळं व्यवस्था त्यांनी केली. आणि त्यांनी 6 जून 1674च्या अगोदर अनेक विधी त्यांनी पार पाडले. देवी देवतांचं त्यांनी दर्शन घेतलं. चिपळूणचं असलेलं जे परशुरामाचं मंदिर होतं त्या मंदिरामध्ये जाऊन त्यांनी दर्शन वगैरे घेतलं, आशीर्वाद घेतले. आणि मग त्यांनी स्वतःचा उपनयन विधी वगैरे असतील ते विधी त्यांनी आटोपला. राज्याभिषेकाच्या अगोदर 5-6 दिवस असतील, त्या दिवसात त्यांनी बरेचसे विधी त्यांनी उरकून घेतले. दान धर्म असेल, सर्व व्यवस्था त्यांनी पार पाडलेली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये 6 जून 1674 हा दिवस एकदाच उजाडला. आणि शिवाजी राजांनी 32 माग सोन्याचं सिंहासन करून घेतलेलं होतं. आणि त्या 32 माग सिंहासनावर ते आरूढ झालेले होते. दिवस होता 6 जून 1674चा. प्रथम स्नान वगैरे असते, स्नानाच्या अगोदरचे विधी उरकण्यात आले. नंतर सिंहासन रोहणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला रायगड किल्ल्यावर. यावेळी 8 दिशेला 8 अष्टप्रधान सिंहासनावर जवळ उभे होते. सुवर्ण आसनावर शिवाजी राजे, पटराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज म्हणून संभाजी बसले होते. अष्टप्रधानच्या हातामध्ये वेगवेगळी राजचिन्हे होती. 32 सोन्याच्या सिंहासनावर राजे आरूढ झालेले होते. आणि गागा भट्ट यांनी मस्तकावर मोडला आणि त्यांच्यावर युक्त छत्र आणि महादेक वर्षाचं असलेलं हिंदुस्थानमधील जे हिंदू लोक होते, जनता होती, त्या जनतेला राजा मिळाला. आणि एक मोठी प्राप्ती त्यावेळी झालेली होती. देवी देवतांचं त्यानंतर दर्शन घेतलं आणि सकाळी 10 वाजेपर्यंत हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. त्या कार्यक्रमाची सांगता झाली. असा न भूतो न भविष्यती असा राज्याभिषेक 16 स्वराज्याची राजधानी रायगडवर पार पाडण्यात आला. बऱ्याच कालावधीनंतर आपला सम्राट मिळाला, राजा मिळाला. आताच्या राजकीय व्यवस्थेत राजाची राजनीती, शिवाजी राजांची राजनीती अनुकरणशील आहे. आता राज्याभिषेकाचा सोहळा आपल्याला फक्त आपण पाहतोय. एवढेच नव्हे तर शिवाजी राजांची जी नीती होती ती नीती सुद्धा आपल्याला प्रेरणादायी. इथून पाठीमागचे जे राजे होते, शिवाजी राजांच्या अगोदर कित्येक राजांना आपण पाहतो. गुप्त साम्राज्य असेल, मौर्य साम्राज्य असतील, त्या मौर्य सम्राटांना राज्याभिषेक झालेला होता. पण शिवाजी राजांची जे राज्याभिषेक होता त्याला अनन्यसाधारण असं महत्व आहे. कारण शिवाजी राजांचं जे कार्य आहे ते कार्य वाखाणण्याजोगं, प्रेरणादायी, आपल्याला आणि आपल्या पिढीच्या नंतर सुद्धा ते कार्य प्रेरणादायी. शिवाजी राजांची राज्य व्यवस्था असेल, प्रशासन व्यवस्था असेल, धर्मनीती असेल, कल्याणकारी राजा म्हणून शिवाजी राजांचं जे धोरण होतं ते धोरण आपल्याला प्रेरणादायी. राज्य धर्म सहिष्णू होते. कोणत्याही धर्माला त्यांनी दुजाभाव त्यांनी केलेला नव्हता. त्यांची असलेली ही आगळी वेगळी नीती आपल्याला आता प्रेरणादायी. म्हणून राज्याभिषेकाच्या निमित्ताने आपण त्यांच्या कार्याचा गुण गौरव करण्याबरोबर आपण त्यांचं कार्य स्वतः आत्मसात करायला पाहिजे. आता शिवाजी राजांच्या राज्य व्यवस्थेबद्दल बोलायचं झालं, प्रशासन व्यवस्थेबद्दल जर बोलायचं झालं तर शिवाजी महाराजांच्या प्रशासन व्यवस्थेबद्दल अनेक इतिहासकार असतील, विचारवंत असतील,
तत्ववेत्ते असतील, राजकीय क्षेत्रामधील जे तत्वज्ञ असतील, ते लोक शिवाजी राजांच्या प्रशासन व्यवस्थेचा अभ्यास करण्याचं काम करत आहेत. कारण शिवाजी राजांची राज्य व्यवस्था आताच्या राज्य व्यवस्थेपेक्षाही प्रबळ अशी राज्य व्यवस्था होती. आपण जर प्रशासन व्यवस्थेमध्ये जर डोकावून पाहणार, कारण की शिवाजी राजांचे जे प्रशासन व्यवस्था होती ती प्रशासन व्यवस्था इतकी उत्तम प्रकारची होती की अनेक तत्ववेत्ते असतील, इतिहासकार असतील, ते इतिहासकार त्याविषयी अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असतात. आताची राज्य व्यवस्था आपण जर पाहिली, त्याची लोकशाही व्यवस्थेमध्ये, भारतीय व्यवस्थेमध्ये आपण जर पाहिलं तर त्यांचे जे राष्ट्रपती असतो, राष्ट्रपती हा नामधारी प्रमुख असतो. त्या ठिकाणी जर राजा ठेवला आणि त्याच्या घटनात्मक प्रमुख असलेला जो राष्ट्रपती, त्या राष्ट्रपतीच्या आधिपत्याखाली असलेलं जे मंत्रिमंडळ आपण जर पाहिलं तर आताच्या व्यवस्थेसारखी शिवाजी राजांची व्यवस्था त्या काळामध्ये होती. शिवाजी राजांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं, ते अष्टप्रधान मंडळ म्हणजे आताचं मंत्रिमंडळ असं आपण समजू. अशी ही प्रशासन व्यवस्था उत्तम प्रकारे शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली होती आणि त्या उत्तम प्रशासन व्यवस्थेच्या जोरावर शिवाजी राजांनी एवढं स्वराज्याचं एक साम्राज्य शिवाजी राजांनी निर्माण केलेलं. या प्रशासन व्यवस्थेमध्ये वेगवेगळे जे मंत्री होते, ते मंत्र्यांच्या पुढे एक प्रकारचं त्यांनी पाहिंडा पाडून दिलेला होता. सगळे स्वराज्यासाठी झटत होते. कुठेही भ्रष्टाचार वगैरे आताच्या सारखी जी असलेली व्यवस्था आहे, ती व्यवस्था त्या काळामध्ये शिवाजी राजांनी निर्माण केली नाही. भ्रष्टाचार वगैरे ह्या सगळ्या गोष्टींना त्या काळामध्ये मोठमाती देण्यात आलेलं होतं. कारण की इतकी उत्तम प्रकारची असलेली प्रशासन व्यवस्था शिवाजी राजांनी निर्माण केली होती की त्यातून ह्या सर्व गोष्टी घडणं शक्यच नव्हतं. शिवाजी राजांची गुप्तहेर यंत्रणा इतकी सजग होती की शत्रू पक्षाकडून अत्यंत इत्यंभूत असलेली बारीक सारीक माहिती शिवाजी राजांनी काढलेली होती आणि त्याच आशय ही सर्व प्रशासन व्यवस्था होती. ती प्रशासन व्यवस्थेच्या जोरावर शिवाजी राजांनी एवढं मोठं साम्राज्य त्यांनी उभारलेलं होतं. यशस्वीरित्या ते साम्राज्य त्यांनी सांभाळलेलं होतं. दुसरं सांगायचे गेलं तर शिवाजी राजांना आरमाराचं जनक असं म्हटलं जातं. भारतीय प्रशासनामध्ये, भारतीय इतिहासामध्ये पहिल्यांदा शिवाजी राजांनी आरमारची निर्मिती करून, स्थापना करून त्यांनी एक आरमाराचा जनक म्हणून पहिल्यांदा त्यांचा तो प्रयत्न होता. आता हे शिवाजी राजे प्रजेचे हे कल्याणकारी राज्य होते. प्रशासन व्यवस्था झाली त्यांची, आरमार व्यवस्था इतकी उत्तम प्रकारची त्यांनी निर्माण केलेली होती. आरमाराचा जनक त्यांना म्हटलं जातं. त्याशिवाय शिवाजी राजे त्यांनी स्वराज्य निर्माण केलेलं होतं, प्रजेचं राज्य निर्माण केलेले होते. एक कल्याणकारी राजा म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. त्यांनी आपल्या सैनिकांना युद्ध मोहिमेवर जात असताना त्यांना गंभीर असायची, सांगणं असायचं की युद्ध मोहिमेवर असताना शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा तुम्ही धक्का लावता कामा नये. जे स्वराज्य निर्माण केले हे जनतेसाठी निर्माण केले, सामान्य जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी आपण निर्माण केलेले, स्त्रिया मुलांसाठी निर्माण केलेले, त्यांच्यावर होत असलेले अन्याय अत्याचार मिटवण्यासाठी आपण जे स्वराज्य निर्माण केले, मग त्यांच्यावर अन्याय अत्याचार होता कामा नये. यासाठी मोहिमावर असताना ह्या सैनिकांना त्यांनी तंबी दिलेली होती की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा तुम्ही धक्का लावता कामा नये. शिवाजी राजांनी शेवटपर्यंत त्यांच्या स्वराज्यामध्ये स्त्रीला आदर दिला. त्यांनी राज्यकारभारामध्ये स्त्रीला आदर दिला. स्त्री ही माते समान म्हणून त्यांनी वागवलेलं होतं. राज्याच्या पाटलाचं उदाहरण मी तुम्हाला अगोदर सांगितलं आणि तुम्हाला माहितही असेल. तसेच कल्याणच्या सुभेदाराचं जे प्रकरण होतं, कल्याणच्या सुभेदाराची जी सून होती, ती सून ज्यावेळेस कल्याणवर आक्रमण केलं त्यावेळेस ती कल्याणची सुभेदाराची सून होती, ती पकडून आणलेली होती. शिवाजी महाराजांनी चोळी बांगडी करून तिला ते पाठीमागे पाठवलेलं होतं. म्हणजे एक माते समान वागणूक शिवाजी राजांनी स्त्रियांना दिलेली होती. शिवाजी राजे हे धर्मनिरपेक्ष त्यांचं राज्य होतं, स्वराज्य होतं. कोणत्याही धर्माला आता शिवाजी राजांवर आरोप केला जातो की एका धर्माचं राज्य होतं त्यांचं, हिंदूचं राज्य होतं, हिंदवी स्वराज्य होतं, साम्राज्य होतं. असं अजिबात नव्हतं. कारण शिवाजी राजे हे धर्मसहिष्णू होते.
आपण जर पाहायला गेलं तर शिवाजी राजांच्या मावळ्यांमध्ये, शिवाजी राजांच्या सैन्यांमध्ये अनेक लोक हे मुस्लिम लोक होते. अंगरक्षकापासून तर सेनापती पर्यंत, सरनौबतापर्यंत आरमारातील प्रमुख अधिकारी असतील त्या प्रमुख अधिकाऱ्यांमध्ये स्वतः जातीने मुसलमान लोक होते. शिवाजी राजांचा अंगरक्षक सुद्धा मुसलमान होते. शिवाजी राजांचे जे 31 अंगरक्षक होते त्या 31 अंगरक्षकापैकी 10 अंगरक्षक हे मुस्लिम होते. म्हणून याच्यावरून आपल्याला असं समजतं की शिवाजी राजे कोणत्याही एका धर्माला मानणारे नव्हते. ते धर्म संयुक्त राजे होते. धर्मनिरपेक्ष असं त्यांचं हे राज्य होतं, स्वराज्य होतं. आणि हेच आपल्याला ह्या राज्य व्यवस्थेमध्ये आताची असलेली तत्कालीन जी समाज व्यवस्था आहे त्या समाज व्यवस्थेला आपल्याला ही प्रेरणा घेण्यासारखं काम आहे. भारतामध्ये असलेलं जे व्यवस्था आहे सध्याची तत्कालीन परिस्थिती, त्या परिस्थितीला जातीचं मताचं जे राजकारण असते, धर्माचं राजकारण चालतंय, त्या राजकारणामध्ये ह्या शिवाजी राजांच्या कार्यापासून प्रेरणा घ्यायला पाहिजे. असे हे शिवाजी राजांची जी राज्य व्यवस्था होती, शिवाजी राजांची असलेली जी नीती होती, ती नीती खरोखरच आपल्याला या राज्याभिषेक दिनानिमित्त प्रेरणादायी अशी नीती आहे. 6 जून 1674 ला शिवाजी राजांचा राज्याभिषेक झालेला होता. ही बाब खरोखरच अनन्यसाधारण या बाबीला महत्व आहे. पण त्याचबरोबर हा सोहळा पार पाडत असताना, हा साजरा करत असताना आपल्याला शिवाजी राजांचं जे असलेलं कार्य, ते कार्य डोळ्यासमोर ठेवून, त्यांची असलेले जे कामे, ते काम डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या कार्याचं आपल्या जीवनामध्ये खरंच सत्यात उतरायला पाहिजे. आणि तर आपलं जीवन, असलेली आपली राज्यव्यवस्था, समाज व्यवस्था सफल होऊ शकते. एवढंच मी सांगू इच्छितो.